सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर रेंज IPS संदीप पाटील पदभार संभाळताच खाकी वर्दीची वेगळीच झलक। अरुलीचे माजी ठाणेदार निशांत फुलेकर व त्यांच्या टीमने केली अतुलनीय कमाल। 48 तासांच्या चोरट्यांवर साधला जोरदार निशाणा। अरुली पोलीस स्टेशन नंतर चिमूर येथे फुलेकरांचा सिंगम स्टाईलने आरोपींना दणका। मिळालेल्या सूत्राच्या आधारे API निशांत भीमराव फुलेकर यांनी अरुली पोलीस स्टेशनचे पदभार सांभाळताच कमीत वेळेत जास्तीत जास्त अवैध व्यवसायावर जोरदार दणकाच दिला होता। कित्येक आरोपींना मध्यवर्ती कारागृह तडीपार सुद्धा केले व सर्वसामान्य जनतेच्या मनामनात महिलांना सुरक्षित ठेवणारे ठाणेदार निशांत फुलेकर चिमूर येथे सिंगम कर्तव्य बजावित असल्याचं काही दृश्य दिसून येत आहे। म्हणजेच अधिकारी यांची कुठेही बदली झाली असली तरी आपले कर्तव्य बजावण्यात नेहमी तत्पर असतात असे या घटनेने दर्शवले। चोरीतील 38 तोळे सोने, एकूण 32,59,606 रुपयांचा सोन्याचे दागिने पोलिसांनी फर्यादीला केले परत। चिमूर पोलीस स्टेशन हद्दीतील प्रगतीनगर येथे झालेल्या घरफोडीत चोरी गेलेले 38 तोळे सोन्याचे दागिने चिमूर पोलिसांनी फर्यादीस परत केले। चिमूर येथील प्रगतीनगर मधील कल्पना मुरलीधर गोननाडे यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार त्या गावी नसताना त्यांचे घराचे हॉलचा दरवाजा तोडून दागिने व रोख रक्कम चोरी गेल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर यांनी तपासाचं चक्र फिरवीत 48 तासांच्या आत सचिन उर्फ बादशाह भद्रावती व गोपाल उर्फ बडा कोबरा जीवन मालकर चंद्रपूर यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता गुन्ह्याची कबुली दिली व आरोपीकडून मुद्देमालासहित रोख रक्कम ताब्यात घेतली। आज दिनांक 19 जुलै रोजी अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रपूर ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपविभागीय अधिकारी दिनकर ठोसर यांच्या उपस्थितीत सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर यांनी फर्यादी कल्पना मुरलीधर गोननाडे यांना परत केले। अरोलीमध्ये कार्यरत असताना फुलेकरांचा दरारा असायचा, पण हल्ली तो दरारा टिकवून ठेवण्यात सबशेल स्नेहल राऊत अपयशी झाल्याचे दिसून येत आहे। एका महिलेच्या तक्रार घेण्यात विलंब करतात। एक महिला जर सुरक्षित नसेल तर अरोली परिसर किती सुरक्षित असेल। ठाणेदार स्नेहल राऊत हे आपले कर्तव्य न बजावता राजकीय नेत्यांचे गुलाम बनून राहत आहे असा प्रत्यक्षदर्शी पुरावा आहे। अरोली परिसरातील सुरक्षा यंत्रणा कुचकामी आहे असं दिसून येते। सिटी इंडिया न्यूज करिता पूनम बोरकर, नागपूर। चिमूर जिल्हा चंद्रपूर या पोलीस स्टेशनला अपराध नंबर 256/2025 हा गुन्हा दाखल होता। सदरचा गुन्हा हा घरफोडीचा होता। या घरफोडीमध्ये आरोपींनी फिर्यादी सौ कल्पना मुरलीधर गोननाडे राहणार प्रगतीनगर चिमूर यांच्या घरातून 32,84,000 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि त्याचप्रमाणे रोख रक्कम चोरी केली होती। घटना घडल्यानंतर तात्काळ पोलीस स्टेशन चिमूर येथील टीम, त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेची टीम यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी दुसऱ्या दिवशी 2 आरोपींचा शोध घेतला, त्यांना अरेस्ट केलं आणि त्या दोनही आरोपी यांच्याकडून फिर्यादी यांची जे काही सोने आणि रोख रक्कम चोरल्या गेलेली होती ते सर्व दागिने आणि रोख रक्कम जप्त केली। आज दिनांक 19 जुलै रोजी या गुन्ह्यातील जप्त केलेला मुद्देमाल की ज्यामध्ये सोने 32,84,000 रुपयांचे आहे आणि रोख रक्कम 11,600 रुपयांची आहे, ती आज कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गुन्ह्यातील फिर्यादी सौ कल्पना गोननाडे यांना सुपूर्द केलेला आहे। थँक्यू।